हिंदी अभिनेत्रीशी कथित संबंधांवरून माझ्यावर आरोप झाले होते, मात्र चौकशीमध्ये सर्व आरोप खोटे असल्याचं उघड झालं, असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। कथित आरोपांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। घरच्यांनी सांगितल्यानं पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला नाही, असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। माझ्या पुस्तकामध्ये पण माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही हे लिहू नका। माझ्यावर हिंदी चित्रपटातली का अभिनेत्री तिचं नाव सांगणार नाही, हिंदी चित्रपटातली एक अभिनेत्री हिच्या बाबतीत सुद्धा माझ्यावर आरोप झाला, त्याची नोंद ईडीच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे की अनिल देशमुख ताजमहल हॉटेलमध्ये तिला भेटत होते। अशा पद्धतीनं या लोकांनी माझ्यावर तिथे ईडीकडे तक्रार केली। डीवायएसपी मुकेश कुमार आणि त्याच्यावरती एक अधिकारी होते अनिल यादव, या दोघांनी माझी तिथे दिवसभर चौकशी केली। मी त्यांना सांगितलं की ज्यांनी माझ्या विरुद्धची आरोप केलेत, ज्यांनी माझ्या विरुद्ध असं पत्र दिलं, त्यांना माझ्यासमोर तुम्ही या। दुसऱ्या दिवशी जेव्हा बीकेसीच्या सीबीआयच्या कार्यालयामध्ये माझ्यासमोर डीवायएसपी मुकेश कुमार आणि अनिल यादव यांनी माझ्यासमोर त्याला आणलं, तेव्हा त्यांना विचारलं की याला विचारा आता माझ्यासमोर आणि त्याला सांगा की काय ते सांग। तेव्हा त्यांनी तिथे सांगितलं की मी जे अनिल देशमुखवर त्या एका चित्रपटातील हिरोईन बद्दल जे आरोप केले होते त्याच्यामध्ये काही सत्यता नाही।